सानवी, लावण्या, शौर्या, अनन्या, रुही, आराध्या. तुला काय वाटलं? तुला भीती वाटली? तुला मस्त वाटलं. ए आर्या, तुला कसं वाटलं? हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज काल बोलल्याप्रमाणे आज आलेलो आहे शौर्याच्या स्कूलमध्ये. आज आहे शौर्याची गॅदरिंग, प्रिन्स अकॅडमी. खूप सुंदर अशी तिची शाळा, छान सजवलेली. आणि बाहेरच पहा तुम्ही किती छान बलूनचं डेकोरेशन केलेलं, कमांड केल्याप्रमाणे. आणि प्रत्येक झाडावर श्रीराम प्रतिष्ठान, प्रत्येक झाडावर लाइटिंग वगैरे टाकलेली, वेलकमची रांगोळी काढलेली. खूप छान ही पहा मशाल. आणि ही आमची शौर्या. आता शौर्याच्या स्कूलचं पाहूया. समोर खूप सुंदर अशी झोपडी पण केलेली, जे खूप छान प्रसन्न वाटू लागलं. आणि स्कूलमध्ये गेल्याच्यानंतर जे ते फोटो सेशन करत होतं बघा. आणि झोपडी जशी शाळेत असती तशी त्याप्रमाणे ही झोपडी. आणि ही झोपडीच्या नंतर अशी बिल्डिंग झाली. अगोदर म्हणजे त्यांनी काय दाखवलं, अगोदर मशाल म्हणजे जे होतं तसे, त्याच्यानंतर झोपड्या केल्या, त्याच्यानंतर बिल्डिंग झाल्या. बिल्डिंगच्या नंतर आता यान म्हणजे आपण चंद्रावर सुद्धा गेलेलो आहेत. म्हणजे अशी माणसाची प्रगती झाली हे असं त्यांनी थोडक्यात दाखवलं. आणि इथं आनंद मेळावा. आता मध्ये पाहूया मेळावा कसा आहे, भारी. आणि शौर्याच्या डान्सच्या ह्या पहा, तिच्या क्लासच्या ह्या मुली किती सुंदर दिसत होत्या, मस्तपैकी. आणि सेम सेम ड्रेस, प्रत्येक तिचं नाव सांगायली. आणि तेवढ्या रशमध्ये त्यांचे काही आवाज येत नव्हते, पण त्याच्यामुळं मी त्यांचे आवाज म्यूट केलेला, कारण की गाण्याचा आणि दुसराच रश भरपूर होता. पण तुम्हाला तुमच्या मुली किंवा क्लासमधल्या असतील तर आपले आपले चेहरे ओळखू ते. तर हे पूर्ण शौर्याच्या फर्स्ट स्टँडर्डच्या मुली आहेत. आणि त्यांचा हा ग्रुप डान्स, तर त्यांचा डान्स कसा होते ते पाहूया. आणि पहा, पूर्ण पॅरेंट्स वगैरे प्रत्येकांना आपल्या आपल्या मुलाचं कौतुक असतंच. आणि ते कौतुक पाहण्यासाठी प्रत्येक पॅरेंट्स आलेले. आणि किती सुंदर, म्हणजे त्यांनी छान बसण्याची वगैरे नियोजन केलेलं, रांगोळी सुंदर काढलेल्या. आणि अप्रतिम असं डॉक्टर सरांचं म्हणजे मॅनेजमेंट असतं. कोणताही कार्यक्रम असो किंवा शाळेमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पण पूर्ण त्यांचं मॅनेजमेंट खूप छान असतं. हे पहा, आता पाहुणी मंडळी जेव्हा येतात त्यांच्या वेलकमासाठी खूप सुंदर असे फुलं वगैरे दिलेले ह्या मुलीच्या हातामध्ये, प्लेट्समध्ये. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी अशा हे केलेल्या, की वेलकम कसं करायचं, काय करायचं. आणि त्यानुसार भरपूर असं नियोजन लावलेलं. त्याच्यानंतर पहा, हे आपले या शौर्याच्या मॅडम येतात, वंदना मॅडम, शौर्याच्या क्लास टीचर. आणि ह्या मॅडमचं नाव आय थिंक मला माहिती नाही, पण त्या पण शौर्याच्या मॅडमच आहेत. तर त्या वेलकमसाठी थांबलेल्या. आणि हे तर आपले पहा मस्तपैकी छान मुली पण त्यांच्या क्लासमधल्या. आणि आता चाललो आहेत आम्ही पाहण्यासाठी काय, तर विज्ञान प्रदर्शन. तर तिथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आणि ती रांगोळी अगोदर दाखवते. सुरभी महोत्सव, किती सुंदर रांगोळी काढलेली बघा. आणि अप्रतिम असं हे बघा, श्रीराम प्रतिष्ठान. आणि इथे आहे म्हणजे नोटाचं प्रदर्शन, जशा की पहिल्या काळापासून ज्या नोटा होत्या, चलन होते, तिकीट होते, म्हणजे त्यांचं पूर्ण प्रदर्शन यांनी मांडलेलं. त्याच्यानंतर शंखू, म्हणजे हे पहा नोटा, म्हणजे विदेशातल्या आपल्या देशातल्या परदेशातल्या पूर्ण हे नोटा.
आणि आज मी ते एवढ्या तर काय पाहिल्या नव्हत्या, पण आज या शौर्याच्या स्कूलमध्ये पाहायला भेटल्या. त्याच्यानंतर हे शंखू किती प्रकारचे आहेत. आपण जर समुद्रामध्ये गेलो तर आपल्याला 2-4 प्रकारचे पाहायला भेटते. इथं पूर्ण देशामधले म्हणजे प्रत्येक आकार वगैरे वेगवेगळे हे दाखवलेले. आणि त्याच्यानंतर इकडं साहेब तर एवढं मन लावून पाहिलेत बघा हे सूर्यवंशी सर पुढं. आणि त्यांना म्हणजे अशा ह्याच्या गोष्टीमध्ये ऐतिहासिक पणा त्यांना पाहण्याचा वगैरे खूप छंद. आणि मला काल पण म्हणले, तू त्याचा व्हिडिओ केलास का नाही? मी केला आहे हो. तर म्हणे नाही अपलोड केला नाहीस म्हणून विचारलं. नाही करते म्हटलं. आणि हे पहा या नोटात दाखवायला ते हे म्हणजे पूर्ण कुठे म्हणजे हे गणपती आहेत 3 तोंडाचा गणपती. आणि म्हणजे पूर्ण हे गणपतीचं हे. आणि हे बघा जुडवा नोट, सेमच नंबर आहे त्या नोटाचा, त्याच्यामुळे तिला जुडवा नोट म्हणे. आणि खूप सुंदर म्हणजे अप्रतिम असं हे प्रदर्शन पण होतं. आणि ही नोट त्याच्यानंतर शौर्याचा डान्स चालू होणार आहे, त्याच्यामुळं आम्ही इकडनं तिकडं निघालोत. आणि साहेबांना म्हटलं तुम्ही किती उशीर केला? नाही चल आलोच म्हणे. आणि त्यांना फोन तर काय त्यांचे राहतच नाही तर म्हणल्या म्हणे. आणि त्याच्यानंतर त्यांचा फ्रेंड भेटला आणि त्यांच्या फ्रेंडला थोड्याशा त्यांनी हाय हॅलो वगैरे केलं. आणि मग आमची जोडी फोटो सेशन वगैरे आम्ही थोडेसे काढले. आणि मग साहेबांनी चालू केलं साहेबांच्या झोपडीत, म्हणे झोपडीत जाऊन बसू का? म्हणजे आम्ही कुठेही जरी गेलो तर आमची लाईफ जगून निघतो आणि असा विचार करत नाहीत हे लोक काय म्हणतील, ते लोक काय म्हणतील. आणि आपला लाईफ पार्टनर आपल्यासोबत असल्याच्यानंतर कशाला कोणाची भीती, असं म्हणून चलायचं मस्तपैकी आणि आनंदात राहायचं. जलनेवाले की दुआ म्हणायचं आणि निघायचं. आणि जेवढा म्हणजे म्हणतात ना वेळ भेटल तेवढा आनंदी राहावं. आणि ड्युटी संपल्याच्या नंतर इथं समोर आमचे सर भेटले. तर मग सर म्हणत लाईव्हच आहेत काय की तुम्ही इथं पण? आणि त्याच्यानंतर ह्या आपले व्हिडिओ पाहतात यूट्यूबचे. आणि मॅडम खूप दिवस झालं तुमच्यासोबत सेल्फी काढायची इच्छा होती. मी म्हणलं चालतंय नक्की काढू, सेल्फी काढू आणि व्हिडिओमध्ये पण येऊ. मग या सर्व ताई म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबरच आहेत, तर तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. आणि ही माझी मैत्रीण 4 ठाण्याची आणि टीचर पण आहेत ह्या विशेष मॅडम आमच्या. आणि आता सुरू होणार आहे शौर्याचा डान्स. किती वेळ झाला आपण त्या डान्ससाठी थांबलेलो. आणि सर्वप्रथम डान्स श्री गणेशापासून सुरुवात झालेली. आणि हे देवा श्री गणेशा हे सॉन्ग होतं. खूप सुंदर असा डान्स केलेला यांनी पण. आणि यांचं सॉन्ग झालं की वेलकम डान्स आपल्या शौर्याचा. आणि शौर्या आणि तिचे फ्रेंड्स, तिच्या क्लासमधल्या मुली, आणि कसा अप्रतिम असा डान्स केलेला, मला तर खूप आवडला. वेलकम किती सुंदर असं रांगोळी काढलेली आणि एकच नंबर. मला तर खूप आवडली, कारण की कला कौशल्य कुठं कोण कसं दाखवल याचं काही शब्दात सांगू शकत नाही. तर किती छान म्हणजे झाडाला पाणी घालती मुलगी. समोर इकडं एक बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर समोर म्हणजे त्या रांगोळीपासून पण एक छान संदेश असा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यांनी. आणि ही इकडल्या साईडला जी आहे उभी कोपऱ्यात ती आहे शौर्या. आणि हे बाकी तिच्या क्लासमधल्या मुली. आणि त्यांचा डान्स सुरू झालेला आहे पाहूया. आणि सॉन्ग आपल्याला घेता येत नाही त्याच्यामुळे उगं थोडंसं आपल्याला सॉन्ग दिलेलं आहे मी. आणि खूप सुंदर डान्स करत होत्या. म्हणजे पहिलीच्या मुली बघा त्यांच्या नाव वेलकम वगैरे. ही बघा शौर्याची मैत्रीण, हिने उड्या मारल्या म्हणजे. आणि आता शौर्या मारणार, ही आहे आपली शौर्या. आणि शौर्याने उडी मारली छान, पण शौर्याची टोपीच निघाली. आणि परत ही बघा ही समोर शौर्या टोपी निघालेली आहे तरी पण छान डान्स करते. आणि त्यांचा डान्स एवढ्या कमी वयामध्ये स्टेजवर जाऊन इतकं सुंदर डान्स करणं वगैरे काही चॅलेंज नाही. आणि तिच्या वर्गातल्या मुली पण सुंदर करतात. आणि आपली शोरू तर आहेच एक नंबर.
पहा इकडं तिकडं बघून का होईना पण करायली छान. आणि त्यांच्या म्हणजे डान्स तर करतात पण त्या डान्सप्रमाणे बोल पण. आणि एवढुल्या लेकरांमध्ये एवढं स्टेज करेज येणं म्हणजे खूप चांगलं. ते पहा तिचेच घ्यायली ती आणि हिच्या इकडल्या साईडला ठेवलेले. इथे पण खूप म्हणजे मस्त त्यांचे. आणि तुम्हाला कसा वाटला त्यांचा डान्स नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मुलींनी तर फार छान एन्जॉय केलेलं डान्समध्ये. गाइस इन छोटे छोटे बच्चों के लिए तालियां तो बनती है, आपकी आवाज ही नहीं आ रही है. आपकी क्लैप से इन लोगों को त्याच्यानंतर डॉक्टर संजय रोडगे यांचं श्रीराम प्रतिष्ठान आहे. आणि यांनी भरपूर चांगलं, मी आत्तापर्यंत तुम्हाला जे सांगत होते नियोजन वगैरे करतात, तर यांचंच मास्टर माइंड आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि प्रत्येक लेकरांना पहा, लेकरांसोबत ग्रुप फोटो वगैरे म्हणजे ते लहान होऊन जातात लेकरामध्ये. आणि त्या दिवशी एक भाषण केलं तेव्हा पण सर बोलले, मला ह्या लेकरांना जर पाहिलं नाही तर मला पण करमत नाही. आणि त्यांच्यासोबत मी माझं आयुष्य जगतो. खरंच खूप चांगले विचार आहेत त्यांचे. आणि हे पहा शोरू आली, शोरूचा डान्स झाला. मग मम्मी मला आईस्क्रीम घेऊन दे म्हणे. मग शोरूने छान डान्स केला, त्याच्याबद्दल शौर्याला एक आईस्क्रीम घेऊन दिली. आणि शौर्याच्या शाळेमध्ये आनंद नगरी पण होती मस्त छान. कोणी पाणीपुरी, कचोरी, आईस्क्रीम पूर्ण स्टॉल लागलेले. आणि ह्या पण सर्व आपले व्हिडिओ पाहतात. प्रत्येक म्हणत होते मॅडम एक फोटो काढू द्या. तर छान वाटलं सर्वांना भेटून. आणि नंतर आलेलो आम्ही गॅदरिंग झाल्याच्या नंतर यात्रेत. आणि यात्रेमध्ये आर्याला आवडला टिफिनचा डब्बा. हे पहा छोटासा टिफिनचा डब्बा. आणि किती सुंदर सुंदर लहान मुलांचे खेळणे, आहा अप्रतिम. हे छान मिक्सर फक्त 20 रुपयाला. आणि मला म्हणे मम्मी मला मिक्सर घेऊन दे, टिफिन घेऊन दे. मी म्हटलं आर्या तू आता शाळेत शिकणार का खेळभांडे खेळणार? नाही मम्मी प्लीज दे न गं. मी म्हटलं ओके बेटा. मी घेऊन दिलं तर त्या मामीला म्हणती मामी तुम्ही मला ते कोळपाट बेलनं घेऊन द्या. आणि प्रत्येकाकडून मी एक वस्तू घेणार म्हणे खेळभांड्याची. आणि हे त्याच्यानंतर म्हणे आता पूर्ण रातपाळण्यामध्ये आम्हाला बसायचं. आता यात्रा म्हणली की जे रातपाळणे मला तर पाहूनच भीती वाटते. म्हणजे अगोदर बसायचे. हे पहा शौर्या किती एन्जॉय करायली साहेबासोबत बसलेली. आणि मस्त त्यांचं लहानपण त्यांनी अशा जगून घेतात. आणि जेवढं म्हणतात तेवढं मायबाप पण त्यांना आईवडील जेवढं द्यायचा प्रयत्न करतो. तर आम्ही जसा आम्हाला वेळ भेटेल तसा. आता साहेबांचा ऑफ असल्यामुळे साहेब त्यांच्यासोबत मस्तपैकी एन्जॉय करायलेत. आणि मला आवडत नाही त्याच्यामध्ये बसायला, खूप भीती वाटते. विशेष त्याच्यापेक्षा वाटते नाही बसलेलंच बरं. कधीतरी बसते पण भीती पण वाटते. आणि त्याच्यामुळं नाही बसलेलं तेवढं टाळते. आणि ह्या एवढुल्या आर्या शौर्या एवढी तर मजा करून घेतली बापरे. आणि याला ब्रेक डान्स म्हणतात. हे पहा शौर्या, आर्या, त्याच्यानंतर आर्याच्या मैत्रिणी, हे बघा शोरूची फ्रेंड आणि क्यूटी पण आहे ही बघा. आणि साहेबांनी ह्या दोघींना सोडलं खाली. आणि ह्या रासकटला वहिनीच्या दोन्ही मुली येतात. ही आर्या मस्त एन्जॉय केलं यांनी. आता म्हणे दुसऱ्या गाडीमध्ये. आणि त्याच्यात नंतर शौर्याला बलून फोडायचे म्हणे पप्पा मी पण बलून फोडणार आणि पिस्तूल म्हणजे बंदुकीने बलून फोडणार. आणि उगाच इतकुले छरे त्याच्यात नाही म्हणलं तरी 10 गोळ्या त्या 50 रुपयाला. आणि 50 रुपये विनाकारण घातले असं म्हणावं लागेल. काय गरज आहे पण लेकराची हौस म्हणतात ना. आणि मी नको म्हणलं तरी साहेब काय ऐकणार नाहीत. त्याच्यापेक्षा म्हणलं बापरे तुम्हाला काय करायचे ते करा आणि काय खेळायचे ते खेळा, मी काहीच बोलणार नाही. आणि धरता येणं वाकडी व्हायली पण ते मारायच्यात. म्हणलं बस झालं तुम्हाला बसायचंय कशामध्ये पाळण्यामध्ये वगैरे तर बसून घ्या. एवढं काय ते गोळ्या मारणं. पण लेकरांच्या हौस आणि नेम बघा कोणीकडं तिचंही गोळी कोणीकडं. त्याच्यानंतर ह्या ट्रेनमध्ये बसल्या मॅडम. आणि ट्रेनमध्ये पण भरपूर एन्जॉय केला. हे साहेब बसलेले त्यांच्यासोबत आर्या शौर्या
आणि आर्या शौर्याच्या 2 फ्रेंड. आणि म्हणजे या चौघींनी इतका एन्जॉय केला, बापरे. मला त्यांच्याकडे पाहून वाटत होतं म्हणजे आपण लहानपणी एवढा एन्जॉय करत नाहीत तेवढे हे लेकरं मस्तपैकी छान असं एन्जॉय करतात. त्याच्यानंतर ह्या रात पाळण्यामध्ये बसल्या. हे समोर दिसतच आहेत तुम्हाला साहेब आणि शौर्या, आर्या आणि आर्याची फ्रेंड. अशा पद्धतीने मस्त त्यांनी एन्जॉय केला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप काही विशेष असणार आहे. आणि एवढा भयंकर पाळण्यामध्ये यांनी आणि खूप मजा करू लागल्या. भीती तर बिलकुल कोणालाच वाटली नाही. त्याच्यानंतर डेंजर हे का किती भयानक. आणि त्याच्यामध्ये म्हणे खूप मजा आली मम्मा आणि तुम्ही तर आला नाहीत. मी म्हटलं तुम्हीच खेळा बाई, म्हटलं मला नको ती मजा आणि सजा बी नको. आणि त्याच्यानंतर भयानक आयटम हे म्हटलं तर हे तोरा तोरा, म्हणजे हे तोरा तोरा कशामुळे म्हणतात, पूर्ण त्याला तोरे तोरे येतं आणि इतका डेंजर आयटम आहे. हे मोठाले लेकरं घाबरतात आणि माझं लेकरू शेवटी तोऱ्या तोऱ्यातून उतरल्याच्या नंतर काय म्हटलं असेल, मीच हादरले. ते एवढं कसं म्हणजे मी होते डेंजर लहानपणी, पण ही शौर्या आणि आर्यासुद्धा आता की रातपाळण्यामध्ये तोरा तोरामध्ये बसल्याच्या नंतर उतरल्याच्या नंतर त्यांचे एक्सप्रेशन पाहायचे. आणि त्या डेंजर डायरेक्ट म्हणे मम्मी मला तर काहीसुद्धा झालं नाही म्हणे ना, अजून एकदा मी बसू शकते तोरा तोरामध्ये. म्हटलं बापरे. आणि विशेष साहेबसुद्धा ह्या तोरा तोरामध्ये बसले नाही. साहेबांनी फक्त त्या चौघींना बसून दिलं. नको बाबा म्हणे मला खूप हे डेंजर, कारण की गेल्या वर्षी आम्ही बसलेलो तर खूप असं उलटी आल्यासारखं होत होतं. त्याच्यामुळं यावर्षी आम्ही टाळलं, दोघांनी बसलो नाहीत. पहा कसा डेंजर आहे, खालून असं वरतीपर्यंत खूप भयानक. त्या साईडकडून एकदा फिरतं की ह्या साईडकडून एकदा, म्हणजे पूर्ण वाकडं तिकडं इकडल्या तिकडं पहा. हे पूर्ण भयानक असं डेंजर आहे हे तोरा तोरा. आणि हा तोरा तोरा खेळल्याच्या नंतर यांचे रिॲक्शन पहा आता तुम्ही. कसं वाटलं सांगा, कसं झालं सांगा, खरं सांगा काय वाटलं, खरं सांगा. तुला काय वाटलं, तुला भीती वाटली, तुला मस्त वाटलं. हे आर्या तुला कसं वाटलं. त्यांना खूप मजा आली. शौर्याला तर बिलकुल भीती वाटली नाही आणि खूपच मस्त वाटलं. आणि त्याच्यानंतर ही स्लाईड खेळायला मज्जा करायला पोरी, खरंच चॅलेंज नाही यांचं. आणि स्लाईड पण खूप भारी खेळली ही पहा. आर्याची फ्रेंड आणि शौर्या आणि क्यूटी या दोघी पण मस्त, ह्या दोघी फ्रेंड झाल्या आणि किती मस्त दोघी सेम सेम अशाच उड्या मारून मज्जा केली ह्या दोघींनी. आणि परत म्हणत होत्या मम्मी प्लीज अजून थोडा वेळ खेळू द्या. आणि मी लागत टाईम झाला आहे आता, बस झालं म्हटलं, आता परत उद्या येऊ म्हटलं खेळायला आपण. आजचा टाईम झालेला कारण की परत सकाळी स्कूल असते म्हटलं तुमचं, चला. आणि अशा पद्धतीने मुलींनी खूप एन्जॉय केलेलं आहे. आणि ही आहे सेलूमधली केशवराज बाबासाहेब मंदिर इथली यात्रा. आणि आपलं सेलू म्हटल्याच्या नंतर यात्रा, आणि यात्रामधील लेकरांचं खूप खूप म्हणजे एन्जॉय झालेला. तुम्ही पण जवळपास सेलूत राहत असाल तर यात्रेला या आणि फुल एन्जॉय करा. आणि इकडं आर्या पण जम्पिंग जपांगमध्ये उड्या मारती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत